हाय दिस इज कोकण हार्टेड गर्ल अँड आय हॅव डन माय मास्टर्स इन टॉक्सिक रिलेशनशिप. काय एवढं करते आई, म्हणजे काय आपण ती फक्त लाईन सेम आहेत त्या लिहितोय, पण असं आईबद्दल मला कधीच काही ते फील नाही व्हायचं की आई माझ्यासाठी काय करते, काय वेगळं करते. अरे यार मी तो चुकीचा डिसिजन घेतला, म्हणजे मी खूप चांगलं डिझर्व करत होते, मला खूप चांगल्या गोष्टी मिळू शकत होत्या, पण मी तो खूप घाईट निर्णय घेतला. हे आपल्याला फार उशिरा कळतं. सो एज गॅप वगैरे हे सगळं मॅटर करतं, पण शेवटी जास्त मॅटर काय करतं तर स्वभाव. मला फक्त एकच मला शेवटचं वाक्य आठवतंय, तुला यायचंय की नाही यायचंय. आणि तेव्हा माझ्या डोक्यात हे होतं की एकदा डिसिजन घेतला होता की ह्याच्याबरोबर मी गेले, त्याच्यानंतर माझी काही वर्ष जी होती ती काही चांगली गेलेली नाहीये. आणि माझ्या मागून आईने मला एकच डिसिजन म्हणजे सांगितलं, तिसरा डिसिजन, की हो म्हणशील आणि जाशील तर याच्या पुढे तुमच्या कुठच्याही वादांमध्ये किंवा तुझ्या कुठच्याही ह्याच्यामध्ये आमची काही इन्व्हॉल्वमेंट नसेल, पण नाही म्हणशील आणि इथे थांबशील तर तुझं आयुष्य चांगलं करण्याची जबाबदारी तुझ्या आईवडिलांची. एक ते वाक्य असतं ना की आपण आपल्या नवऱ्यामध्ये आपल्या वडिलांना शोधतो, आणि मी नेहमी सांगायचे मला माझ्या वडिलांसारखा नवरा अजिबात नको आहे. माझे बाबा फार कंजूस आहेत, मला अजिबात काही करू देत नाहीत. आणि त्याच्यापेक्षा डबल ट्रिपल कंजूस जेव्हा मला मिळाला की अरे तो काहीच करायला देत नाही, तेव्हा मला असं वाटलं की माझे बाबा बरे होते. ते एका ऍक्टर ऍक्ट्रेसचा जर डिवोर्स होतोय तर अख्खं इंडिया बघतंय, अख्खं इंडिया त्यांना बोलतंय, अख्खं इंडिया त्यांना ट्रोल करतंय, तरी सुद्धा ते डिसिजन घेत आहेत. का तर त्यांना खुश राहायचंय, त्यांना माहितीये की त्यांना काय करायचंय. हॅलो, वेलकम बॅक टू लोकमत सखी आणि चार चौघात बोलूया या आपल्या पॉडकास्टचा आजचा हा नवीन एपिसोड. आणि आजचा विषयही तेवढाच खतरनाक किंवा तेवढाच डेंजर, आपल्या गेस्टनेच म्हटलेलं तेवढाच डेंजर विषय, तो म्हणजे टॉक्सिक रिलेशनशिप. सो ज्यांना आधी माहिती नाही आहे की चार चौघात बोलूया ही पॉडकास्ट नेमकी काय आहे, सो या पॉडकास्टमध्ये आपण बेसिकली असे विषय हाताळतो ज्या विषयावरती खरं तर ओपनली बोललं गेलं पाहिजे, पण या विषयावर बोलायला एकतर आपण लाजतो किंवा घाबरतो. आणि आजचा तोच विषय आहे म्हणजे टॉक्सिक रिलेशनशिप. आणि माझ्यासोबत एक अशी व्यक्ती आहे जिला खरं तर इंट्रोडक्शनची गरज नाही आहे, दी कोकण हार्टेड गर्ल. थँक्यू. वेलकम टू लोकमत सखी अंकिता. बरं अंकिता, माझा पहिला प्रश्न हाच आहे, म्हणजे ऑब्व्हियसली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तू एका अशा रिलेशनशिपमधून गेली आहे, पण तरी पण एक थोडक्यात तुला सांगायचं असेल की आपल्या लाडक्या कोकण हार्टेड गर्लचं सुद्धा एकदा हार्टब्रेक झालं होतं. हो, आणि ते जगजाहीर आहे, माझं हार्टब्रेक झालं होतं. आणि असं मला कोणी बोलवलं की मला असं इंट्रोडक्शन माझं असं द्यावं असं वाटतं की हाय दिस इज कोकण हार्टेड गर्ल अँड आय हॅव डन माय मास्टर्स इन टॉक्सिक रिलेशनशिप. सो सगळ्यांनाच माहिती आहे की मी त्याच्याबद्दल खूप ओपनली बोलले आहे, त्याच्यामुळे परत एकदा सांगायची काही गरज नाही. पण एका अशा रिलेशनशिपमध्ये होते जिथे मी माझी चांगली नाती खराब करून टाकली, म्हणजे माझ्या आईवडिलांसोबतचं किंवा फॅमिलीमधलं असं बरंच काही मी खराब केलं. सो ते एक टॉक्सिक रिलेशनशिप होतं. नक्कीच. मग मला सांग, थोडक्यात तुला जर सांगायचं असेल की टॉक्सिक रिलेशनशिप आपण खूप वेळा ऐकतो, पण नेमकं ते रिलेशनशिप काय असतं? आता हा शब्द सुद्धा मला तेव्हा माहिती नव्हता की टॉक्सिक रिलेशनशिप, हे नंतर कळायला लागलं की ते टॉक्सिक असतं वगैरे. पण असं थोडक्यात सांगणं येण्यासारखा हा एक लिमिटेड हे पण नाही आहे की टॉक्सिक झालं, खूप डेफिनेशन पण त्याची तेवढीच वास्ट आहे. पण आपल्याला आपल्या आजूबाजूचे लोक सांगत असतात की काहीतरी चुकतंय किंवा तू कुठेतरी चुकीची आहेस, चुकीच्या ठिकाणी आहेस, चुकीच्या रिलेशनशिपमध्ये आहेस, पण आपण त्या गोष्टींना इग्नोर करत असतो. सो वेन युअर सेन माइंड टेल्स यू दॅट देर इज समथिंग रॉंग, बट स्टील वी कांट लेट गो थिंग्स. आपण त्या व्यक्तीला सोडू शकत नाही, बेसिकली आपल्याला आपण चेंज करू ना त्या व्यक्तीला, असं आपल्याला वाटत असतं. पण आपण घाबरत असतो की अरे नाही, लोक काय म्हणतील, नाही बरोबर आहे. सो ते टॉक्सिक रिलेशनशिप आहे. बरं मला सांग, तू तुझ्या आधीच्याही इंटरव्ह्यूजमध्ये म्हणालीस की आई वडिलांना सोडून तू त्याच्याकडे जाऊन राहिली होतीस आणि लग्नही झालं नव्हतं तुमचं. सो त्याच्याबद्दल एकंदरीत सांग ना, म्हणजे अशा परिस्थितीमध्ये स्वतःला कसं स्टेबल ठेवायचं आणि तू त्यावेळेस कसं केलंस ते? मी काही स्टेबल नव्हते. माझं फक्त एकच होतं की ते खूप वय लहान असतं एकतर. म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सुद्धा मला बऱ्याच निगेटिव्ह कमेंट आल्या की अरे काय, ही तर आईवडिलांना सोडून गेली होती, त्या मुलाच्या घरी राहिली, असं केलं हिने, तसं केलं. पण ते एक वय असतं ना जेव्हा आपल्याला प्रेम म्हणजे काहीतरी ती फिल्मी दुनिया वाटते की अरे खूप चांगलंच होणार, सगळं चांगलंच आहे, हा माझ्यासाठी बेस्ट आहे, याच्याशिवाय अजून बेस्ट आपल्याला काही मिळूच शकत नाही. आणि तेव्हा त्या अल्लड वयात घेतला जाणारा तो डिसिजन असतो जो आपल्याला तेव्हा कळत नाही. आणि तो डिसिजन मी तेव्हा घेतला होता जेव्हा मला लग्न हे दोन, फक्त हे छोटासा शब्द आहे हा, पण त्याचा अर्थ आणि ते केवढं मोठं आहे, किती डीप आहे. लग्न म्हणजे काय की एक फक्त ती दोन व्यक्ती नसतात, दोन फॅमिली, ती सगळं, ती नाती आणि ते सगळं ते नव्हतं माहीत, आणि तो डिसिजन घेतला गेला होता.
बरं मला सांग, टॉक्झिक रिलेशनशिपमध्ये बऱ्याचदा काय होतं ना, आपण स्टार्टिंगला आपण खूप हॅप्पी असतो, म्हणजे आपली ती लव्ह बॉम्बिंग स्टेज म्हण की काय, की त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं हां बाबा फेरी टेल आहे हे सगळं, आणि मग त्याच्यानंतर एक दिवशी सडनली कळतं की नाही यार आपण चुकीच्या रिलेशनशिपमध्ये आहोत. पण जेव्हा मी म्हणते सडनली कळतं, ते सडनली नसतं ॲक्च्युली, आपल्याला आधीपासून थोडेसे साईन्स दिसत असतात, पण आपण ते इग्नोर करत असतो. सो ते रेड फ्लॅग्स कसे सांगशील जे स्टार्टिंगला आपण इग्नोर करतो? हा रेड फ्लॅग शब्द पण आत्ताच आहे ना, म्हणजे मला असं खूप तेव्हा आपल्याला माहिती नव्हता हा शब्द. वय झाल्यासारखं वाटतं आणि असं वाटतं की तेव्हा मला रेड फ्लॅग शब्द माहिती नव्हता, तेव्हा मला टॉक्झिक रिलेशनशिप असंही माहिती नव्हतं. म्हणजे मी ते सगळं अनुभवत होते पण ह्या सगळ्या गोष्टी माहिती नव्हत्या. सो बऱ्याच आपल्याला हिंट मिळत जातात. म्हणजे सगळ्यात पहिलं तर आपलं असतं की एक ती विक्टिमवाली मेंटॅलिटी असते. त्यानंतर समोरच्याला काहीतरी बोलणं, म्हणजे मला असं बोललं, मी माझे अनुभव सांगते आता, एक रॅन्डम सांगण्यापेक्षा, की मला असं काहीतरी टोचण्यासारखं बोललं जायचं माझ्या फॅमिलीबद्दल किंवा असं काहीतरी, आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्यावरती सॅड झालो की अरे काय तू किती सेन्सिटिव्ह आहेस. म्हणजे इथे प्रेम काही दिसत नाहीये आपल्याला, पण आपण ठीक आहे अरे त्याची कदाचित हँडल करण्याची तशीच पद्धत असेल म्हणून आपण ते इग्नोर करतो की ठीक आहे मला याच्यासोबत राहायचंय तर हे ठीक आहे वगैरे असं. त्याच्यानंतर आपण खूप साऱ्या गोष्टी लवकर शेअर करतो एखाद्या व्यक्तीसोबत. ती मी केलेली चूक होती की मी माझ्या फॅमिलीमधलं, माझ्या आजूबाजूच्या माझे मित्र वगैरे यांच्याबद्दल ज्या ज्या वाईट गोष्टी आहेत हा ना असं आहे वगैरे, हे सगळ्या गोष्टी आपण समोरच्या व्यक्तीला खूप लवकर सांगून टाकतो. आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला वाटतं की समोरचा आपल्याला समजून घेतोय, पण तो नसतो जर समजून घेत ना तर तो ते लक्षात ठेवतो. आणि एक पॉइंट असा येतो की आता माझ्या बॉयफ्रेंडची पटत नाहीये, पण तीच व्यक्ती आहे ज्याबद्दल मी त्याला वाईट सांगितलं होतं ती आज मला हेल्प करते, तर तो त्याला बघून घेत नाहीये. मग तेव्हा असं होतं की अरे यार मी चूक केली, ह्याला त्याच्याबद्दल ती एवढीशी छोटीशी वाईट गोष्ट सांगून. सो आपण लवकर गोष्टी शेअर करतो, तिथे आपण चुकतो. आणि अशा बऱ्याच आहेत अगं, म्हणजे आपण सहन करतो. अगदी. एखाद्या आर्ग्युमेंटमध्ये तुझी विकनेस सांगितली असते त्याला, ती नंतर तुझ्या अगेन्स्ट यूज होते, असंही होतं. आणि आता जी कोकण हार्टेड गर्ल सगळे बघतायत ती तशी नव्हती. म्हणजे मी पहिल्यांदा खूप कमी बोलणारी, सगळं ऐकणारी, म्हणजे हो ठीक आहे बसते असं अशी वाली होते. आणि त्यामुळे माझ्यावरती तो खूप दबाव होता. अगदी लोकांचाही मी खूप विचार करायची की अरे लोक काय म्हणतील किंवा काय. सो तो दबाव तेव्हा खूप होता, जो आता नाहीये. तू बाहेर कसं पडलीस याच्यातून? कारण मला असं वाटतं नॉर्मल ब्रेकअप आणि टॉक्सिक रिलेशनशिप मधले जे ब्रेकअप असतात ते जास्त पेनफुल असतात कम्पेअर केलं तर नॉर्मल रिलेशनशिपमध्ये. कारण मोस्टली असं होतं की एक तर म्युच्युअल अंडरस्टँडिंगने ब्रेकअप होतं किंवा दोघं एकमेकांना समजून घेतो, गुड नोटवरती ते नातं एंड होतं. पण टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये मोस्टली तसं नसतं, ते नातं खूप वेगळ्या पद्धतीने किंवा खूप बॅड नोटवरती एंड होतं. तू कशी बाहेर पडलीस त्यातून? मला खरं तर कळलंच नाही की मी बाहेर कशी पडल्या. म्हणजे अगदी स्मूथ होतं, ती प्रोसेस माझ्यासाठी खूप स्मूथ होती. त्याचं क्रेडिट मी माझ्या आईला देईन की तिने मला शेवटपर्यंत त्या गोष्टीमध्ये साथ दिली. तिने मला एकच सांगितलं की काहीही होऊ दे, आम्ही आहोत. तुला जर म्हणजे तुला त्रास होतोय, तुला रिटर्न यायचं आहे, तुला जे काही आहे आम्ही आहोत, फक्त शिक्षण तुझं थांबू नकोस, ते कंटिन्यू ठेव. आणि त्याच्यामुळेच मी माझं इंजिनिअरिंग पूर्ण करू शकले. कारण एक तेच वय असतं कॉलेजमधलं जिथे आपण असे चुकीचे डिसिजन्स घेतो. आणि त्या वयात आईवडिलांचा सपोर्ट असणं, आणि ह्या अशा बाबतीमध्ये जिथे आईवडील जगाचा विचार न करता आपल्या पाठीशी उभे राहतात, त्याच्यामुळेच मी कदाचित बाहेर पडू शकले. आणि पण तेव्हा असं काही वाटलं नाही की अरे म्हणजे की कसं आई मला सपोर्ट करते किंवा असं वाटलं की आई वडिलांचं ते कामच आहे की आपल्या मुलांना सपोर्ट करणं. पण आत्ता जेव्हा कळतं, जेव्हा अशा कितीतरी मुली येतात आणि सांगतात की आई बाबा पण ऐकत नाहीयेत, मी तिकडे पण नीट नाहीयेत, आम्ही जायचं कुठे, मग तेव्हा असं वाटतं की नाही यार माझ्या आई बाबांनी खूप केलं माझ्यासाठी. म्हणजे की तेव्हा त्यांनी सपोर्ट केला, तू मागे ये म्हणून सांगितलं, आम्ही आहोत म्हणून सांगितलं. आणि त्यामुळे कदाचित आज मी इथे व्यवस्थित बसून बोलतेय या विषयांवरती. अगदी. आई वडिलांबद्दल आपण बोलतोय म्हणूनच की बऱ्याच जण आपण प्रेमात पडतो तेव्हा आपल्याला आई वडील म्हणजे विलन नाही म्हणता येणार, पण आपल्यासाठी नेहमी असं असतं की नाही माझे आई वडील नाहीच समजून घेणार मला. आणि मग आपण त्या प्रेमामध्ये एवढे वेडे होतो की मग आपण आई वडिलांची डिसरिस्पेक्ट करणं किंवा त्यांना समजून न घेणं असं करतो. आणि बऱ्याच मुली किंवा मुलं आज असं करत असतील, त्यांना काय सांगशील की आई वडिलांवरती बाबा प्रेमात पडल्यानंतर नेमकं प्रेम कसं करायचं आपल्या आई वडिलांवरही? खरं सांगू तर मी पण डिसरेस्पेक्ट केला आई वडिलांचा. मी पण खूप बोलले. म्हणजे मला ना लहानपणी जेव्हा तो निबंध यायचा ना की माझी आई, ह्याच्यावरती निबंध लिहा, आणि त्याच्यावरती सगळेजण असं ते लिहून आणायचं ना माझी आई मला फार आवडते, माझी आई माझ्यासाठी हे करते, तर मला असं वाटायचं की काय एवढं करते आई, म्हणजे काय आपण ती फक्त लाईन सेम आहेत तर लिहितोय, पण असं आईबद्दल मला कधीच काही ते फील नाही व्हायचं की आई माझ्यासाठी काय करते, काय वेगळं करते. पण आपण तो निबंध मार्क्ससाठी तेव्हा लिहत होतो.
जसं जसं मी या रिलेशनशिपमध्ये आले, हे नंतर हे सगळं झालं आणि मी माझ्या आईला एकदा असाच प्रश्न विचारला की आई मला असं सांगत होती की हे चुकीचं आहे, हे असं आहे, असं नाही व्हायला पाहिजे होतं, तू असं नाही करायला पाहिजे होतं. तर मी आईला प्रश्न विचारला होता की तू माझ्यासाठी काय केलंस गं आजपर्यंत. हेच माझं वाक्य होतं की तू काय केलंयस माझ्यासाठी आजपर्यंत. तर आपण ह्या अशा रिलेशनशिपमध्ये मुलं तेव्हाच पडतात जेव्हा त्यांना एखादी गोष्ट जी मिळत नसते ना आई वडिलांकडनं, ती आपण दुसरीकडे शोधत असतो. सो आपल्याकडे ती मिडल क्लास फॅमिलीमध्ये किंवा त्या मराठी कुटुंबामध्ये ना अजून ते आई वडील म्हणजे फ्रेंड्स हे नाही, अजूनही नाहीये. म्हणजे अजून कितीतरी ह्याच्यात नाही. म्हणजे आता मुंबईमध्ये मी बघते ए बाबा झालाय, पण अजूनही आमच्याकडे ओ बाबाच आहेत. त्याच्यामुळे ती भीती किंवा ते आहे थोडंफार. त्यामुळे आपलं तेवढं शेअरिंग होत नाही किंवा तेवढ्या गोष्टी नाही होत. माझ्या घरात मला आई बाबांकडनं एकच हे होतं की मला फिरायला खूप आवडायचं, मला भरपूर असे कपडे वगैरे वेगवेगळे घ्यायला, मला शॉपिंग करायला, मला ह्या सगळ्या गोष्टी आवडायच्या. आणि माझ्या वडिलांचं असं होतं की शिक्षण पाहिजे आपल्याकडे, शिक्षण पूर्ण करा, तुमच्या हातात पैसा आल्यानंतर तुम्हाला जे करायचे ते करा, आता वडिलांच्या जीवावरती उधळपट्टी नको. आणि मला असं वाटायचं की मग तुम्ही जन्माला का घातलंय आम्हाला, जन्माला तुम्ही घातले म्हटल्यानंतर आमची हौसमौस तुम्ही पूर्ण केली पाहिजे ना, हे माझं हे होतं. आणि त्या ह्याच्यामध्ये मला तो व्यक्ती समोर मिळाला ज्याने मला आणून एक 50 रुपयाची डेअरी मिल्क जरी दिली तरी मला वाटतं की अरे माझ्या बाबांनी मला 5 रुपयाची नाही दिली. आणि माझा प्रॉब्लेम काय होता ना की आमचं किराणामालाचं दुकान होतं ज्याच्यामध्ये सगळं म्हणजे चॉकलेट, बिस्किट ह्या सगळ्या गोष्टी मिळायच्या. आणि मला तेव्हा 50-50चं एक बिस्किट यायचं, ते खूप आवडायचं आणि मी ते सतत खायचे. म्हणजे एका वेळेला एक बिस्किटचा पुडा पुरा संपवायचा. आणि माझे बाबा मला हिशोब सांगायचे, एका बिस्किट पुडावरती अंकिता 5 रुपये मिळतात, तू अख्खा बिस्किट पुडा खाल्लास म्हणजे तू माझं 10 बिस्किट पुडांचं मार्जिन इथेच संपवलंस. मग मला असं वाटायचं की काय रडताय यार, किती रडताय तुम्ही एवढ्याशा गोष्टींसाठी. परत चॉकलेट खाल्ल्यानंतर अरे तू किती चॉकलेट खातेस, तुझे दात खराब होतील, तुझं हे खराब होईल, ते चांगल्यासाठी सांगत होते. पण माझ्या डोक्यात काय होतं की आई बाबांना माझं काही चांगल्या गोष्टीच नको आहेत, यामुळे मी त्या दुसऱ्या व्यक्तीकडे अट्रॅक्ट झाले. म्हणजे आता हे मी स्वतःहून सांगू शकते कारण मला माझं कारण कळलंय की मी का अट्रॅक्ट झाले. त्याने मला एक ड्रेस आणून दिला, मी खुश, कारण मला आई बाबांकडे 10 वेळा मागावं लागतं की मला ड्रेस द्या, मला ड्रेस द्या. मग तुला का पाहिजे, त्या इव्हेंटला तुला का जायचंय, तुला सहलीला का जायचंय. मला 10 प्रश्नांची उत्तर दिल्यानंतर तो एक ड्रेस मिळायचा, इथे मला अचानक मिळालाय. सो ती व्यक्ती माझ्यासाठी चांगली आहे. इथे आपण चुकतो. तुला वाटतं आई वडिलांनी मित्र मैत्रीण आपले होत नाहीत, त्याच्यामुळे कुठेतरी आपल्याला वाटतं की आपण ह्या पिंजऱ्यामध्ये आहोत बाबा. म्हणजे जास्त रेस्ट्रिक्शन्स लावले गेले की आपल्याला वाटतं उडून जावं किंवा बाहेर जावं. बघ आई वडील फ्रेंड्स तसं नाही होऊ शकत कितीही म्हटलंस तरी. म्हणजे आताची जनरेशन म्हणशील तरी सुद्धा तेवढं फ्रेंडली नाही होऊ शकत. पण थोडंफार ते शेअरिंग असलं पाहिजे की काय होतंय, काय नाही होतंय, मुलांना काय गरजेचं आहे, काय नाही. काही वेळेला आपल्याला जरी वाटलं ना की आपल्या मुलांना ही गोष्ट गरजेची नाहीये, तरी सुद्धा त्या जनरेशनकडे बघता ती गोष्ट द्यावी त्यांना. म्हणजे काय की त्यांना माहिती आहे की माझ्या आई बाबाने दिली बाबा आणून, त्यांना ह्या गोष्टीची जाणीव करून दिली गेली पाहिजे की मी खूप मेहनत करून तुझ्यासाठी आणले, तुला गरज आहे म्हणून, पण तुला छान वागायचं आहे किंवा तुला छान अभ्यास करायचा आहे, ह्याची एक वेगळ्या पद्धतीने जर जाणीव करून दिली गेली ना तर मुलं कुठे दुसरीकडे नाही जाणार. किंवा काही झालं तर येऊन लगेच शेअर करतील, ते नाही होत आहे. अगदी. बरं, एज गॅप आपण मोस्टली असं म्हणतो की प्रेमामध्ये एज किंवा कलर, रंग, तू तुझ्या व्हिडिओजमध्ये मोस्टली म्हणले की हे सगळं मॅटर नाही करत असं लोक म्हणतात, पण तू सांगितलेस की एज गॅप, रंग सगळं मॅटर करतं प्रेमामध्ये. आफ्टर द पॉइंट हे सगळं मॅटर करतं. हो, माझी आई मला सांगायची नेहमी, कारण आमच्यामध्ये एक 12-11 वर्षाचा गॅप होता आणि मी तेव्हा अशी म्हणजे एकदम नॉर्मल गावातली मुलगी कशी होती ना तशी दिसायची. आई मला सांगायची नोकरीला लागशील, तू सलॉन बिलॉनमध्ये जायला लागशील, तू खूप छान दिसायला लागशील आणि तेव्हा तुझ्यासोबत असा कोणीतरी म्हातारा असणार ना, तेव्हा तुला कळणार की तुझी आई चांगलं सांगत होती तिला. पण मी असं म्हणजे बॉडी शेमिंग किंवा असं कलरवर हे नाही करत. पण सुरुवातीला आपण जे ह्याच्यामध्ये पडतो ना आणि त्याच्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे यार मी तो चुकीचा डिसिजन घेतला, म्हणजे मी खूप चांगलं डिझर्व करत होते, मला खूप चांगल्या गोष्टी मिळू शकत होत्या, पण मी तो खूप घाईट निर्णय घेतला, हे आपल्याला फार उशिरा कळतं. सो एज गॅप वगैरे हे सगळं मॅटर करतं, पण शेवटी जास्त मॅटर काय करतं तर स्वभाव. तेच, इट्स नॉट अबाउट लुक्स, पण त्या व्यक्तीचे विचार न मिळणं, आपले विचार न मिळणं हेच जास्त इम्पॉर्टंट आहे. अगदी. माझा पुढचा प्रश्न आहे की अशा रिलेशनशिप्समधून बाहेर पडा असं सारखं सांगितलं जातं का? कारण की तुम्ही स्वतःवर मग प्रेम करायला शिकता. तुला काय वाटतं, स्वतःवर प्रेम कसं करायचं, नेमकं काय स्वतःवर प्रेम करणं? मस्त क्वेश्चन विचारलाय सर तुम्हाला. मी जेव्हा ह्या रिलेशनशिपमध्ये होते ना, मी भरपूर असे व्हिडिओज बघायचे की यातून बाहेर कसं पडायचं किंवा काय मला करता येईल असं. आणि काय करता येईल हे विचार करता करता एक दिवस मी असं वाचलं होतं की ट्राय टू लव्ह युअर सेल्फ. तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिका. तर मला काय झालं, स्वतःवर प्रेम म्हणजे करायचं काय,
म्हणजे मी असं काय करू की मी स्वतःवर प्रेम करते. ती ह्या वाक्याचा ना अर्थच कळत नाही, बऱ्याच मुलींना कळत नाही, बऱ्याच जणांना कळत नाही की आपल्यावर प्रेम करायचं म्हणजे काय करायचं. तर त्याचा अर्थ मला फार उशिरा कळला की आपल्याला जी गोष्ट आवडते ती आपल्याला करता येते का, तर ती जर करता येत नाहीये तर याचा अर्थ तुमचं तिथे एक्झिस्टन्सच नाहीये, तुम्ही दुसऱ्यासाठी जगताय. मग ते करायला शिका, स्वतःवरती प्रेम करायला शिका. म्हणजे स्वतःच्या आवडीनिवडी, मला जे काही करायचंय, हां एका पॉईंटपर्यंत समोरच्याचं रिस्पेक्ट करणं ठीक आहे की बाबा माझ्या पार्टनरला हे नाही आवडत तर ठीक आहे, मी त्याच्यासाठी ती गोष्ट नाही करणार. पण मला आवडतच नाही म्हणून तू कधी करायचीच नाही, हे नाही. हे इथे स्वतःला तुम्ही हे करताय. त्याला आवडत नाही म्हणून मी करणार नाही हा स्वतःचा डिसिजन झाला, पण मला आवडत नाही म्हणून तू करायची नाही, हे इथे आपण संपतो. अगदी ते नसलं पाहिजे. अगदी. बरं मला सांग, असे जे रिलेशनशिप असतात त्याचा आपल्या मेंटल हेल्थवर खूप परिणाम होतो असं म्हणतात. म्हणजे जर मला थोडक्यात सांगायचं झालं तर पहिलं या रिलेशनशिपमधून बाहेर पडायचे म्हणजे पहिली स्टेप येते एक्सेप्टन्स, की बाबा हां मला या रिलेशनशिपमधून बाहेर पडायचं, हे माझ्यासाठीचं चुकीचं नातं आहे, या नात्यामध्ये मी नाही राहू शकत. त्यानंतर ॲक्च्युअल ब्रेकअप येतो. ॲक्च्युअल ब्रेकअप नंतर ग्रीफ, की रडतोय आपण, की ट्राय करतोय की हां बाबा असं सगळं झालंय, आणि त्यानंतर मूव्ह ऑन जर्नी. म्हणजे हे 4 गोष्टीमधून आपण जात असतो आणि हे पूर्ण होत असताना मेंटल हेल्थवरती परिणाम होतो, इमोशनली आपण ड्रेन होतो. असं तुझ्यासोबत झालंय का, किंवा जर असं मेंटल हेल्थवर परिणाम होत असेल तर काय करायला हवं? खूप झालं अगं, खूप. म्हणजे मला तर अगदी म्हणजे 2 आठवड्यातच मला कळलं होतं की माझं ह्या रिलेशनशिपमध्ये नाही मी सर्व्हाइव्ह करू शकत आहे. पण ती फेजच अशी होती ना की खूप कॉम्प्लिकेशन्स होते. एकतर माझ्या भावाच्या एक्स गर्लफ्रेंडने सगळ्यांना सांगून टाकलं होतं की हिने लग्न केलं, जे की झालं नव्हतं लग्न, पण सगळ्यांना तिने सांगितलं होतं की लग्न केलं. आता गावांमध्ये अशा बातम्या खूप लवकर पसरतात. आता लग्न झालंय म्हणून सांगितल्यानंतर मग आता रिटर्न जाण्याचा माझ्याकडे काही ऑप्शनच नव्हतं की मी रिटर्न काय म्हणून जाऊ, की लग्न झालंय असं लोकांना कळलंय, मग लोक काय बोलतील. कारण तेव्हा खूप कमी ह्याच्यामध्ये आपण असतो, तेव्हा आपण हा विचार करत असतो की लोक काय बोलतील. त्याच्यामुळे मागे जाण्याचाही पर्याय नव्हता. मग ऑप्शन एकच होता की आता मला इथे राहायचंय आणि हे सगळं करायचंय. मी म्हटलं ठीक आहे, तसंही मी प्रेम केलंय तर मला ठीक आहे, मी माझं एज्युकेशन कम्प्लीट करेन आणि त्यानंतर मी सगळ्यांना सांगेन की आमचं लग्न झालं नव्हतं, आता आम्हाला लग्न करायचं आणि मी धूमधडाक्यात लग्न करेन. अशी काहीतरी माझी फार मोठी स्वप्न होती जी काही पूर्ण नाही झाली. त्या गोष्टी साहजिक आहेत असं मला वाटायचं. मग आई तेव्हा एकच सांगायची, मागे यायचंय, येऊ शकतेस तू, तुझा डिसिजन घेऊ शकतेस, जगाला काय तोंड द्यायचं ते मी बघेन. आणि एकदा मी असा निर्णय घेतला की मी मागे येणार. मी आले सुद्धा होते घरी आणि येऊन असं 1-1.5 महिना काहीतरी मी राहिले होते. आणि एक असतात ना आपल्या शेजारचे काकू वगैरे, अशा ते येऊन असे बसल्या, जावई बापू इले नाही, 1.5 महिना झालो, बघू तर नाही आम्ही, असं असं हे केलं. आणि आईचं जे माझ्या असं डोकं फिरलं आणि आई अशी भांडायला, तुमचं काय होतं, माझी मुलगी माझ्या घरी आली आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का वगैरे असं आहे. तेव्हा मी आईला जे तसं बघितलं ना की एक प्रोटेक्ट करताना मला, आणि तेव्हा मला असं वाटलं की मी केवढी मोठी चूक केली आहे आयुष्यात. त्यामुळे त्याच्यानंतर माझं असं सतत, आणि एक ती बघ विश्वास ठेवण्याची आपली जी हे असते ना समोरच्या व्यक्तीवरती, ती निघून जाते ह्या एका अशा रिलेशनशिप. आता तू रिसेंटली बघितलं असशील दीपिका पदुकोणचा जो हे होता, खूप ट्रोल झाली ती. तर मला ती कुठेही चुकीची नाही वाटली अगं. तिचं फ्रेमिंग ऑफ सेंटेन्स होतं ना ते चुकीचं होतं की इन माय माइंड आय वॉज विथ हिम बट आय वॉज सीइंग अदर पीपल. आता तू मला सांग, हेच वाक्य तू डिअर जिंदगीमध्ये शाहरुख खानच्या तोंडातून ऐकलेस की रिलेशनशिप में अगर हम ये करे तो एक बार हमें कुर्सी घेऊ. पण त्याचं ते फ्रेमिंग वेगळं होतं, हिचं फ्रेमिंग वेगळं होतं. अरे पण तुम्हाला नाही कळतंय, ती मुलगी त्या रिलेशनशिप मधनं बाहेर आल्यानंतर ना खूप ट्रस्ट इश्यू असतात. म्हणजे मित्रांवरती पण विश्वास ठेवताना आपण खूप घाबरतो की अरे हा माझ्या आयुष्यातनं निघून तर नाही ना जाणार, मी याच्याशी अटॅच जास्त झाले तर हा मला सोडून नाही ना जाणार. त्या अटॅचमेंटला आपण खूप घाबरतो आणि ते माझ्या बाबतीत अजूनही आहे. सो ते होऊन जातं त्या रिलेशनशिप नंतर. पण ते लोकांना सगळ्यांनाच कळतं असं नाही. तो त्या सिच्युएशन मधनं जो येतो ना, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. अग्री 100%. मला सांग, सेल्फ क्रिटिसाइज पण कधी कधी आपण करतो अशा रिलेशनशिप मधून बाहेर पडल्यानंतर, की आपल्याला असं वाटायला लागतं की मी चुकले होते का, कदाचित मी काही गोष्टी अशा केल्या असत्या तर चेंज झालं असतं का, माझी चूक नाही ना झाली कुठे, असं सुद्धा आपण कधी कधी म्हणजे स्वतःवर डाऊट घ्यायला सुरुवात करतो. तुझ्यासोबत झालं होतं का असं काही? माझ्यासोबत म्हणजे मी जेव्हा विचार करत होते ना की मी म्हणजे ह्याच्यातून बाहेर पडेन आणि मी काहीतरी चांगलं करू शकते, मला कोणतरी चांगला मुलगा मिळू शकतो, तेव्हा मला असं वाटायचं की यार मी खूप स्वार्थीपणा तर नाही ना करते. कारण मी ऑलरेडी एका प्रेमात आणि मी असं विचार करते की मी बाहेर पडले तर मला अजून चांगला कोणीतरी मिळेल. सो तेव्हा मला असं वाटत होतं. पण त्या 2-2.5 वर्षामध्ये ना मी स्वतःला
तेच टेस्ट करत होते की मी चुकतेय की समोरचा व्यक्ती चुकतोय. आणि मला प्रत्येक वेळेला आन्सर हेच मिळत गेलं की मी नाही चुकत आहे, समोरचा चुकतोय. आणि मग त्याच्यामुळेच ते मला डिसिजन घेणं फारसं काही कठीण गेलं नाही. आणि अगदी शेवट आमचं रिलेशनशिप भलेही ते टॉक्झिक होतं, आम्ही त्यातून बाहेर पडलो, पण एंड आमचा काही वाईट झाला नाही. म्हणजे मला फक्त एकच मला शेवटचं वाक्य आठवतंय, तुला यायचंय की नाही यायचंय. आणि तेव्हा माझ्या डोक्यात हे होतं की एकदा डिसिजन घेतला होता की ह्याच्याबरोबर मी गेले. त्याच्यानंतर माझी काही वर्ष जी होती ती काही चांगली गेलेली नाहीयेत. आणि माझ्या मागून आईने मला एकच डिसिजन म्हणजे सांगितलं, तिसरा डिसिजन, की हो म्हणशील आणि जाशील तर याच्यापुढे तुमच्या कुठच्याही वादांमध्ये किंवा तुझ्या कुठच्याही याच्यामध्ये आमची काही इन्व्हॉल्वमेंट नसेल. पण नाही म्हणशील आणि इथे थांबशील तर तुझं आयुष्य चांगलं करण्याची जबाबदारी तुझ्या आईवडिलांची. सो मी असा विचार केला की एकदा त्याला चान्स देऊन बघितला मी. आता मी माझ्यासाठी म्हणून माझ्या आईवडिलांचं ऐकते आणि मी तो डिसिजन घेतला. आणि मला नाही वाईट वाटत आहे की मी चुकीचा डिसिजन घेतला. नाही म्हणजे रिग्रेट तर मी तसंही अजूनही त्या रिलेशनशिपला नाही करत. कारण कधीतरी ती एक गोष्ट होती जी मला हवी होती, ती मी मिळवली. भले तो माझा डिसिजन होता, ती माझी चूक होती, पण मी जगले ते क्षण. त्याच्यामुळे मी त्याला वाईट नाही म्हणणार. आणि आज कदाचित त्याच्यामुळेच मी इथे बसले, नाही तर तुम्ही मला का बोलवणार होता. सो क्रेडिट गोज टू हिम. त्याच्यामुळे त्याला मी वाईट नाही म्हणत आहे. मी माझ्या आईवडिलांनी मला कधी जास्त मारलं नव्हतं. म्हणजे अभ्यासासाठी मार पडायचा, बोललं जायचं, पण कधी इथे जाऊ नकोस किंवा असंच करू नकोस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या. कपड्यांवरनं तर कधीच नव्हत्या की हे असं नाही घालायचं, हे तसं नाही घालायचं, हे कधीच नव्हतं. पण ते मी तिथे त्या व्यक्तीचं ऐकत होते. आणि तेव्हा मलाही हा प्रश्न पडायचा की अरे यार, ह्याच्यापेक्षा तर मी आई वडिलांकडे बरी होते की तिथे मला ह्या सगळ्या रेस्ट्रिक्शन्स नव्हत्या, इथे तर अजून वाढल्या. आणि मला तेव्हा एक ते वाक्य असतं ना की आपण आपल्या नवऱ्यामध्ये आपल्या वडिलांना शोधतो. आणि मी नेहमी सांगायचे, मला माझ्या वडिलांसारखा नवरा अजिबात नको आहे. माझे बाबा फार कंजूस आहेत, मला अजिबात काही करू देत नाहीत. आणि त्याच्यापेक्षा डबल ट्रिपल कंजूस जेव्हा मला मिळाला की अरे तो काहीच करायला देत नाही, तेव्हा मला असं वाटलं की माझे बाबा बरे होते. एकदा 10 वेळा मागितल्यानंतर मला एक गोष्ट मिळायची. इथे तर एकदा सांगितल्यानंतर नाही म्हटल्यानंतर परत तो प्रश्न विचारायचाच नाहीये, एवढं हे आहे. तर मग तेव्हा मला फार वाईट वाटायचं. सो या प्रश्नाचं उत्तर मी अजूनही शोधते की मुली एवढ्या वीक का होऊन जातात की आपण समोरच्याचं ऐकतो. पण आता अजूनही म्हणशील तर आपली सोसायटी मेल डॉमिनेटिंग आहे, ते आपण नाही चेंज करू शकत. किती ते फेमिनिझम हे ते म्हटलंच ना तरी ते नाही होत, पण त्यामध्ये आपणच वीक होऊन जातो. करेक्ट. नेचर वाईज. जसं तू आता म्हणालीस की आपण जसे ते सांगत असतात तसे वागतो. एखाद्या नात्यामध्ये स्वतःचे छंद, स्वतःची आवड, आपल्याला काय वाटतंय ते सोडून देऊन पार्टनरला काय वाटतंय ते करणं किती चुकीचं, पूर्णपणे चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये आहात याचा अर्थ तुम्ही आपलं जगणं सोडून दुसऱ्याच्या ह्याच्यासाठी जगत नाही आहात. तुम्हाला तुमचं जीवन आहे ते त्याच्यासोबत जगता आलं पाहिजे. म्हणून ते नाव सहजीवन आहे ना, आपण सहजीवन म्हणतो, सहजीवनाचा प्रवास वगैरे. तर तुम्ही 2 व्यक्ती ह्या पॅरलली चालत असतात. तुमची आवड ही तुमची आवड आहे, त्याची आवड ही त्याची आवड आहे. एकमेकांना चेंज करण्याच्या ह्याच्यातनं आपण त्याची सगळ्याची वाट लावून टाकतो. त्यापेक्षा बाबा तिला ती गोष्ट आवडते, आज तिच्यासोबत मी ती एन्जॉय केली, मग त्याला काय गोष्ट आवडते आज त्याच्यासोबत एन्जॉय कर. असं जेव्हा गोष्टी पॅरलली चालतात ना तेव्हाच त्या स्मूथ चालतात. पण आपण काय करतो की आपण दोघं एकत्र असं म्हणजे ते मिक्स करायला जातो. माझी आवड ही तुझ्यावरती लादणार, तुझी आवड माझ्यावरती लादणार, त्याने त्या गोष्टी बिघडतात. चेंज करण्याचं माझ्या मताप्रमाणे तू वागलं पाहिजे असं ते जे होतं. मुलींचं पण आहे ते, असं नाही की मुलंच करतात असं. मी आता बघितलं कितीतरी मुली अशा आहेत की नाही तू तिच्यासोबत नाहीच बोललं पाहिजे, नाही तू तिकडे नाहीच गेलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींमुळेच रिलेशन्स खराब होतात. तू अंकिता म्हणतेस म्हणून की मोहब्बते मूवीमध्ये ना एक डायलॉग होता, तो मला प्रचंड आवडतो. म्हणजे मी कधी तो तेवढा माझ्या लाईफमध्ये हे नाही केला, पण मी मोस्टली माझ्या फ्रेंड्सला जेव्हा मोटिवेट करत असते ना अशा रिलेशनशिपमध्ये तेव्हा मी त्यांना म्हणते की मोहब्बते मूवी मधला डायलॉग आहे की कोई तुमसे प्यार करे तो तुम जैसे हो वैसे करे, अगर कोई तुम्हें बदल के तुमसे प्यार करे तो वो प्यार नहीं सौदा कहलाता है. और साहिबा प्यार में सौदा नहीं होता. तसंच काहीशी ही सिच्युएशन आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. बरं मला सांग, जेव्हा आपण लग्नाआधी अशा रिलेशनशिप्समध्ये असतो ते कुठेतरी ते रिलेशनशिप तोडणं किंवा तिथून वेगळं होणं थोडं सोपं असतं, कारण तेवढं बर्डन नसतं. थोडंफार नक्कीच असतं पण तेवढं नसतं. पण आता आपल्या बऱ्याच महिला आपल्याला बघतायत त्या मॅरिड आहेत आणि त्या अशा रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांना बाहेर पडायचं आहे पण बाबा नाही पडू शकत कारण लग्न झालं आहे. आता त्यांना काय सांगशील? आता मी कितीतरी रिलेशनशिप असे बघितलेत ज्याच्यामध्ये लग्न झालेल्या ज्या बायका आहेत त्या म्हणजे त्या लग्नामध्ये ह्यासाठीच टिकून आहेत की जर मी हा डिसिजन घेतला तर माझ्या मुलांचं काय होणार किंवा फॅमिलीला मी काय तोंड दाखवणार. आणि मला एक
व्यक्ती अशीच मिळाली होती. तिने मला असं सांगितलं की मला डिसिजन घ्यायचं आहे पण मला कळत नाहीये मी काय करू. एक तर ती फायनान्शियल स्टेबल नव्हती, तिच्याकडे काही जॉब नव्हता, तिने त्या समोरच्या व्यक्तीसाठी सगळं गिव्हअप केलं होतं. त्याच्यानंतर मुलं झाली आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये ती होती. तर मी तिला म्हटलं की बघ आता तुला जॉब करणं, त्या परत ट्रॅकवरती येणं हे फारसं सोपं नाहीये, पण डिसिजन तू कसंही घेऊ शकतेस जर तुला घ्यावं असं वाटलं तर, कारण जगण्याचा अधिकार तर तुला आहे असं घुसमटून एखाद्या ठिकाणी राहण्यापेक्षा. तर ती म्हणाली नाही नाही अरे ते चंदेरी दुनियेमध्ये तुम्हाला बोलायला काय सोपं आहे. तर मी म्हटलं उलट कठीण आहे. कारण तू विचार कर, एका मिडल क्लास फॅमिलीमध्ये जेव्हा तू असतेस तेव्हा तुझं आयुष्य हे तुझ्या आजूबाजूला तुला ओळखणारे हे 30-40 लोकांमध्येच असतं, किंवा तू लग्नाला ज्या 200 लोकांना बोलवलंस तिथपर्यंत तुझं आयुष्य लिमिटेड आहे. जर तुम्ही ह्या फिल्म लाईन बद्दल बोलताय की अरे इथे सगळं चालतं, इथे एका ऍक्टर ऍक्ट्रेसचा जर डिवोर्स होतोय तर अख्खं इंडिया बघतंय, अख्खं इंडिया त्यांना बोलतंय, अख्खं इंडिया त्यांना ट्रोल करतंय, तरी सुद्धा ते डिसिजन घेत आहेत का, तर त्यांना खुश राहायचंय, त्यांना माहितीये की त्यांना काय करायचंय. आता तुम्हाला तो डायलॉग आहे ना, हम एक बार जीते हम एक बार मरते, शादी भी एक ही बार होती. तर शादी भी एक ही बार होती सोडून द्या, पण एक बार जीते एक बार मरते. पण ह्या दोघांमधलं जे आहे ना पुस्तक, हे तुमचं स्वतःचं आहे, ते तुम्हाला लिहायचं आहे, त्याच्यात खाडाखोड पण होणार, पण ते पान फाडायचं नाही आपल्याला, ते ठेवायचं तसंच, लिहत जायचंय. सो त्यासाठी कुठेतरी डिसिजन घेणं महत्वाचं असतं. पण तिथे पण आपण येतो की फॅमिलीचे सपोर्ट वगैरे, ह्या सगळ्यावरती एकच आहे की तुम्ही तुमची नोकरी तुमच्या हातात असणं, तुम्ही कमवत असणं हेच फार गरजेचं आहे. तेव्हाच आपण डिसिजन घेऊ शकतो, नाहीतर तो डिसिजन घेणं तेवढं सोपं नाही. कारण आता मी बोलून काही सांगेन, घ्या डिसिजन, निघा बाहेर निघा, पण शेवटी मुलांचं शिक्षण, ते खर्च, ते सगळं विचार करता तुमच्या हातात जर पैसा आहे तरच होणार, नाही तर नाही होणार. अगदी अगदी. बरं, मूवीजचा रेफरन्स घेतोय म्हणून आपण ॲनिमल मूवी रिसेंटली आलेला आहे आणि त्याआधी कबीर सिंग आला होता. तुला असं वाटतंय का अशा मूवीजमुळे खरं तर ग्लॉरिफाय करतोय आपण असे टॉक्झिक रिलेशनशिप जे त्याला आपण खूप ग्लॉरिफाय करतोय, किंवा ऑब्व्हियसली टी व्ही किंवा सिनेमा किंवा सिरियल हे अशी माध्यम आहे ज्यातून आपण शिकतो आणि मग ते बघून कदाचित असं होतं की अरे हा असा करतोय ना, मग मे बी असं वागणं योग्यच आहे. आणि तसे मीम्स पण आता येत आहेत किंवा तसं व्हायरलही होतंय. ते नाही, खरं सांगू तर कबीर सिंग मी जेव्हा बघितलं होतं तेव्हा मला तेच एक वाईट वाटलं होतं की अरे असं नका दाखवू लोकांना. की मग काय होतं ना की आपण ती मूवी बघितल्यानंतर आपण तोच विचार करतो की अरे माझा बाबू पण असाच आहे, तो पण माझ्या बाबूसोबत, मी पण बाबूची प्रीती बनून राहीन. आणि नंतर मग ते तसं ते नसते. 3 तासाची मूवी आहे, तिथे एकदा ते लोक जे मिठी मारतात ना ते सुद्धा कट घेऊन 5 वेळा तो सीन केलेला असतो. सो ते दाखवणं वेगळं असतं आणि ते खऱ्या आयुष्यात 3 तास झेलणं हे सुद्धा खूप कठीण असतं. ॲनिमल मूवी बद्दल जर तू म्हणशील तर मला स्वतःला तो मूवी बघायला जायची इच्छा नव्हती, कारण हे सगळे मीम्स वगैरे जे काही आहे त्याच्यामुळे. पण आता ह्या प्लॅटफॉर्मवरती येऊन, इकडे येऊन ना, माझा हे मूवीज बघण्याचा एक दृष्टिकोन आहे ना तो बदललाय. म्हणजे मी काय बघते की स्टोरी लाईन, डिरेक्शन, ती ऍक्टिंग, त्यांनी ते कसं केलंय आणि कसं लोकांना खिळवून ठेवलंय, ह्या गोष्टींवरती माझा जास्त फोकस असतो रादर दॅन स्टोरी. आणि मूवीजना आपण कधीपासून एवढं सिरियसली घ्यायला लागलो ना, त्यामध्ये त्यांनी काय दाखवलंय ना की हा लोकांचा खरंच चुकीचं आहे की त्याच्यामध्ये त्यांनी व्हायलन्स प्रमोट केलाय. त्यांनी व्हायलन्स प्रमोट नाही केलाय, खूप चांगली स्टोरी लिहिली आहे त्यांनी, पण त्याच्यामध्ये त्यांनी स्टेरॉइड घेतल्यानंतर एखाद्या माणसाचं नेचर कसं बदलतं ते दाखवलंय. सो जे लोक स्टेरॉइड घेतात ना त्यांना ते माहितीये की तसं ते नेचर बदलतं आणि त्यामुळे तो व्हायलन्स होतो. पण तो असा व्हायलन्स त्यांनी दाखवला नाहीये, ती त्या स्टोरीची डिमांड होती जी त्यांनी दाखवली आहे. पण आपण ते बघून मूवी सारखंच जर स्वतःचं आयुष्य हे करायला लागलो तर ते काही होणारच नाहीये तसे. सो त्यातून घेण्यासारख्या पण बऱ्याच गोष्टी आहेत की फॅमिलीला वेळ देणं, फॅमिलीला वेळ न दिल्यामुळे काय होऊ शकतं, किंवा कसं एखाद्या लहान मुलाच्या विचारांवरती परिणाम होतो हे त्या मूवीमध्ये दाखवलंय. सो त्या बऱ्याच गोष्टी आहेत. मलाही राग आला होता की अरे व्हायलन्स दाखवलंय, असं दाखवलंय आणि तरी सुद्धा मुली राहतात असं दाखवलंय, तर कदाचित तो एक वेगळा मुलींवरती हे पडू शकतो. पण ते तसं नाही आहे त्या मूवीमध्ये, मी बघितलाय तो मूवी. अगदी. ओके, पुढचा प्रश्न आहे की आपण टॉक्सिक रिलेशनशिप बद्दल बोलतोय की ते कसं चुकीचं आहे, मग हेल्दी रिलेशनशिप नेमकं काय? तुझ्या हिशोबाने एखादं रिलेशनशिप हेल्दी आहे म्हणजे ते कसं असावं किंवा कसं दिसावं? जिथे तुम्ही आहात तसे आहात ते तुमचं हेल्दी रिलेशनशिप आहे. तिथे तुम्हाला काही चेंज करण्याची गरज नाही. जिथे तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत सगळ्या गोष्टी शेअर करू शकताय. म्हणजे आज मी अशा ठिकाणी गेले होते, तिथे कोणाला माहित नव्हतं की माझा बॉयफ्रेंड आहे, त्याने मला प्रपोज केलं, हे सुद्धा जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीसोबत शेअर करू शकता ना, तेव्हा तुम्ही एका हेल्दी रिलेशनशिपमध्ये आहात. कारण जर आता हे मला कोणीतरी प्रपोज केलं, यात माझी काही चूक नाहीये, पण हे मी समोरच्या व्यक्तीला जर सांगितलं तर अरे म्हणजे तूच काहीतरी केलं असशील म्हणून त्याने तुला प्रपोज केलं, असं जेव्हा येतो ना तेव्हा आपलं ते शेअरिंग थांबतं, कम्युनिकेशन थांबतं. आणि जिथे ते कम्युनिकेशन थांबतं तिथे आपण गोष्टी लपवायला सुरुवात करतो
आणि मग झालं लपवाछपी. मग किती किती लपवणार, मग एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं, मग खोटं वाढत जातं आणि मग रिलेशनशिपची वाट लागते. सो जसे आहात तसे जिथे आहात आणि ज्या गोष्टी शेअर होत आहेत तेच हेल्दी रिलेशनशिप आहे. अगदी. जिथे तुम्हाला जज केलं जात नाहीये. अगदी बरं. खूप जरा सिरियस बोललोय आपण आता. एक छानसा प्रश्न विचारावा आपल्या कोकण हार्टेड गर्लला. तिला नेमका कसा मुलगा हवा? असं क्वालिटीज भरपूर अशा सांगायला गेले तर पण अशा रिलेशनशिप मधून बाहेर पडल्यावर खूप जास्त सिरियस क्वालिटीज असतात. ताक सुद्धा फुंकून प्यावं लागतं. जलाच्या आज मी फुंकून. मला आता ना माझ्या स्वतःच्या ह्याच्यापेक्षा मला असं कधी कधी वाटतं की आता बाबा आई बाबांना काय हवंय असा विचार येतो. पण आई बाबांना नाही आवडलं तर नाही करायचंय का वगैरे असा येतो. पण एक ठिकाणी वाटतं की माझी पण काहीतरी आयडेंटिटी आहे. आता मला कळतंय. मी आई बाबांना नेहमी सांगायचं आता मला कळतंय, तेव्हा मला कळत नव्हतं. तरी पण आईचं असतं की नाही नाही तुला काही नाही कळत आहे, परत काहीतरी असं होईल तर आम्हाला भीती वाटते. सो ती भीती माझ्या आई बाबांची मनात आहे आणि माझ्याही मनात आहे. त्यामुळे अशा काही फारशा मोठ्या मोठ्या क्वालिटीज तर नाही मी सांगणार. एक बेसिक क्वालिटी सांगेन की बाबा तो घोरणारा नसावा प्लीज. बाकी सगळ्या क्वालिटीज चालतील, रात्री घोरणारा नसावा. बाकी आई बाबा बघतील चांगलं. नाही पण लुक्स वाईज, नेचर वाईज काही. नेचर वाईज जसं मी हे सांगितलं तेच की मी आहे तशी मला एक्सेप्ट करणारा की जी आता कोकण हार्टेड गर्ल आहे ती. मी स्वतःला अंकिता पण म्हणून कमी ठिकाणी आता हे सांगते की आता अंकिता नाही राहिली. स्वतः कोकण हार्टेड गर्ल जशी आहे, जशी ती इतर लोकांसोबत आहे, मी सोशल मीडियावरती जशी दिसते तशीच मी रिअल लाईफमध्ये आहे. मी काही तो असा फिल्टर ठेवलेला नाहीये. त्याच्यामुळे तिला एक्सेप्ट करणारा आणि गोष्टी मला ज्याच्यासोबत शेअर करता येतील, जो मला जज करणार नाही असं. बरं, 2 क्वेश्चन माझे विचारायचे राहिले होते पण आता मी ते दोन्ही एकत्र करून तुला विचारते की असं म्हणतात जेव्हा आपल्या टॉक्सिक रिलेशनशिपमधून आपण बाहेर पडतो ना तेव्हा करिअरवर खूप इम्पॅक्ट होतो आपला. म्हणजे आपल्याला कामात लक्ष न लागणं, कसं पुढे जाऊ, काय करू, असे बरेच प्रश्न पडतात. आणि कदाचित आफ्टर अ पॉईंट म्हणजे जरी 3-4 वर्ष झालेत ब्रेकअप नंतर तरी सुद्धा तो इम्पॅक्ट बॅक ऑफ द माइंड तसाच असतो. तरी असंही म्हणतात की या रिलेशनशिप म्हणजे तुम्हाला पुढे जायचं असेल तर एक हार्ट ब्रेक गरजेचा असतो असंही म्हणतात. त्याच्यावर तुझा विश्वास आहे का? आणि करिअरवरती हे कसं इम्पॅक्ट करू शकतं? एक हार्ट ब्रेक गरजेचा असतो वगैरे असं काही तर मला नाही वाटत. आता लकीली माझा झाला आणि मी पुढे आले त्याच्यामुळे आता मी काही बोलू नाही शकत. पण गरजेचं नाही की तुमचा हार्ट ब्रेकच झाला पाहिजे. आता कितीतरी व्यक्ती त्यांचे एक्सपिरियन्स सांगत असतात आणि आता हे सोशल मीडियामुळे आपण बऱ्याच जणांना बोलताना वगैरे बघतोय. मी का बोलले ते आता मी तुला सांगते. हा तुझ्या प्रश्नाचा भाग नसला तरी मला बरेच जण असं सांगतात की काय सारखं सारखं सांगत बसतेस, बस झालं, नको सांगत जाऊ. पण मग मला माहितीये की त्या मुलींची काय घुसमट होते त्या रिलेशनशिपमध्ये. आणि माझ्या आत्ता बोलण्याने कारण आता माझं वय 30च्या जवळ आलंय पण मी चूक केली आहे माझ्या 17-18 वर्षाच्या वयामध्ये. तर आता 10 वर्ष पुढे असताना मी जर माझ्या चुका सांगेन तर कुठेतरी 1% जरी मुलींनी त्यातून घेतला ना तरी सुद्धा बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. ह्यासाठी मी ते सांगत असते. हार्टब्रेकच्या बाबतीत म्हणशील तर मी जेव्हा माझा तो व्हिडिओ पोस्ट केला लोकांना कळलं. आता अशा कितीतरी नाही म्हणा 3-4 आई अशा आहेत ज्या माझ्या आईच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि त्या आईला सतत विचारत असतात की आज तुमची मुलगी जिथे आहे, जसं पुढे गेली आहे ते करण्यासाठी तुम्ही काय केलं. आणि माझी आई नेहमी मी स्पेशल असं काही नाही केलं, मी काहीच नाही केलं, फक्त एक सांगते तुम्हाला की तुम्ही तुमच्या मुलींची साथ द्या. त्यांना एकच सांगा की कोणी नसलं जगात तुझ्यासोबत तरी मी आहे. कारण वडील रागवू शकतात पण आई एक ती असते की जी आपल्याला साथ देते की मी आहे, तू थांब, तुला काही वाटलं कुठे किंवा भाऊ असेल किंवा कोणी. मला बाकी कोणाकडनंही सपोर्ट नव्हता पण आईकडनं तो सपोर्ट होता की तुला काही गरज लागली तू येऊ शकतेस मागे. आणि त्या सपोर्टमुळे हे आलो. पण करिअर म्हणशील तर करिअरच्या बाबतीत माझी आई पहिल्यापासून सिरियस होती. म्हणजे आम्हाला घरात तिने काहीही जेवण करायला कधीही शिकवलं नाही. आणि जेव्हा मी रिलेशनशिपमध्ये आले की तर ती व्यक्ती अशी होती की तिला जेवण हेच प्रेमाची वाट होती की जेवण व्यवस्थित पाहिजे, फोडणी अगदी परफेक्टच पाहिजे वगैरे असं. आणि मला जेवणातलं काहीच यायचं नाही. आणि अगदी म्हणजे ऑमलेट कसं बनवायचं, अंड कसं फोडायचं काही माहिती नाही मला, अशी मी मुलगी होते. आणि आईने एकच सांगितलं होतं की शिक्षण पूर्ण कर, हे रांधावाडा उष्टी काढा आहे ना हे मुलींमध्ये इनबिल्ट असतं, ते येतं. सुपर. काही नाही तर तू मॅगी तर करून थोडे दिवस काढशील, जेव्हा तू कमवायला लागशील लग्नाच्या आधी 2 महिने घे ना, कोर्स पण करशील तू तुझ्या पैशाने कुठेतरी, तू जेवण सगळं शिकशील. पण आत्ता फक्त शिक्षणावरती फोकस कर. आणि माझ्या आईचं ते हे असल्यामुळे मी शिक्षण आणि आमच्या घरात तो खूप बंबार्डिंग होतं शिक्षणाचं. आणि त्याच्यामुळे मी बोर पण झाले होते की अरे काय अभ्यास. पण आज कुठेतरी त्या अभ्यासाचा फायदा होतोय.
तो मला दिसतोय पण ते तेव्हा कळत नाही. आणि त्यामुळे ते करिअरच्या बाबतीत सिरियसनेस हा माझ्या आईकडनं आधीपासून होता की तुम्ही फायनान्शियली स्टेबल असणं खूप गरजेचं आहे, तुमच्या हातात पैसा असणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे शिका, नोकरी करा. आणि आता काय झालंय की आता मी नोकरी नाही करत आहे ना आईच्या दृष्टिकोनातून, त्याच्यामुळे आईला ते टेन्शन असतं, अरे बापरे मग आता. त्याच्यामुळे ती लग्नाच्या बाबतीत माझ्या तेवढी सिरियस नाहीये कारण माझ्या हातात नोकरी नाहीये असं तिचं म्हणणं. मी म्हटलं आई मी व्यवस्थित कमवते, तू का अगं पण करतेस काय तू, कसं कमवतेस काही कळत नाही. ती म्हणते नोकरी कर. सो करिअर त्यामुळे माझं सेटल झालं की आई बाबांचा सपोर्ट होता. म्हणजे आई बाबांचा सपोर्ट असणं खूप महत्वाचं आहे. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एकच गोष्ट महत्वाची असते ती आई बाबांचा सपोर्ट. आणि आता ते आई बाबा म्हणतील की एकदा तुम्ही मुलं आमच्या विरोधात जाऊन निर्णय घेता आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय हवंय तर आई बाबांचा सपोर्ट, मग तुम्ही परत का तो सपोर्ट मागता. तर मी एकच सांगेन की मुलं त्यामुळेच चुकतात की आपण फॅमिलीमध्ये कुठेतरी ते बॉन्डिंग आपलं नाही आहे, त्यामुळे आम्ही चुकतोय, त्यामुळे आम्ही काहीतरी वेगळा डिसिजन घेतोय. तर मी सांगितलं की मी का चुकले, मला 5-5 रुपयाचा बाबा हिशोब सांगायचे, मला प्रत्येक गोष्टीमध्ये सांगायचे, ते चुकीचे नव्हते. आज मला पटते की ते बरोबर होते. आज मी माझ्या बहिणींनाही तो हिशोब सांगते, अरे असं नका करू, इथे पैसे वेस्ट नका करू. जो कमवता असतो त्याला ते कमवण्याच्या दिवसामध्ये ती अक्कल असते, पण आम्ही लहान होतो, आम्हाला ती अक्कल नव्हती. आणि त्यामुळे ते बॉन्डिंग नसल्यामुळे हे चुकीचे डिसिजन घेतले गेले. आणि ते तसेच सगळ्यांचे मी बघते तर सगळ्यांचं मूळ तेच असतं की अरे हे घरात मिळत नव्हतं, हे मला त्याच्याकडनं मिळालं म्हणून मी गेले. माझे आई वडील कधी रेस्टॉरंटमध्ये जात नाहीत, कधी कुठे त्यांनी बाहेर खाल्लेलं नाही. मला तो जर रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला तर मला छानच वाटणार ना. ऑब्व्हियसली. पण म्हणजे तुला वाटतं का की आई वडिलांची समजवण्याची जी पद्धत असते किंवा या सगळ्या गोष्टी सांगण्याची जी पद्धत असते ती कुठेतरी चेंज व्हायला हवी, जेणेकरून आपल्याला कळेल की ते आपल्या चांगल्यासाठीच बोलतायत बाबा. ती आता कशी चेंज करणार, कारण तू गावात म्हणशील तर ती नाही चेंज होऊ शकत. आणि अगदी जास्त चुकणाऱ्या मुली तू बघशील तर त्या फसणाऱ्या मुली आहेत मोस्टली, त्या गावातल्याच आहेत. आणि त्यांच्यासाठीच मी बोलले. आणि कदाचित हा माझा ह्या टॉपिकवरचा शेवटचा इंटरव्ह्यू असू शकतो, पण मला त्याच मुलींची काळजी वाटते की नका जाऊ. कारण मी बाहेर पडले पण सगळ्याच मुली बाहेर पडत नाहीत. काही जण खूप चुकीचे डिसिजन्स घेतात, द्यायला किंवा सपोर्ट करायलाच कोणी नसतं. त्याच्यामुळे ती एक भीती वाटते की नको चुकू देत कुठची. म्हणजे माझ्या बाबतीत जे झालं, मी जो चुकीचा निर्णय घेतला तो निर्णय माझा होता. आज मी जिथे आहे ती माझ्या जीवावरती आहे, पण सगळ्यांनाच ते नाही जमणार. सगळ्यांचंच आयुष्य, सगळेच कोकण हार्टेड गर्ल नाही बनू शकणार. त्यामुळे ती भीती वाटते, म्हणूनच मी बोलले बऱ्याच ठिकाणी. नाही पण खरंच या विषयावर खरं तर बोलण्यासाठी आम्हाला खूप स्ट्रॉंग व्यक्ती हवी होती. जसं मी तुला म्हटलं तुझ्याशी बोलले तेव्हा की तूच एक परफेक्ट एक्झाम्पल आहे जी लोकांपर्यंत पोहोचू शकते, त्यांच्या मनामध्ये जाऊन त्यांना सांगू शकते बाबा थांबा, चुकीचं करताय, बाहेर पडा. आणि तेच तू केलंयस. खरंच खूप सुंदर शब्दांमध्ये तू आम्हाला सगळं सांगितलंयस. बरं, माझे प्रश्न झालेत विचारून. तुला तुझ्याकडून जे ऑडियन्स आता बघतायत किंवा ज्या महिला बघतायत आणि त्या अशा रिलेशनशिपमध्ये आता आहेत, त्यांना सांगायचं असेल काही तर कसं सांगशील? एकच सांगेन की लोक काय म्हणतील ह्याचा जास्त विचार करू नका. सगळ्यात पहिलं ओळखा की तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला यातून बाहेर पडायचं आहे की तुम्हाला तिथेच राहायचं आहे, हे तुम्ही विचार करा. आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांमध्ये आपले जे जवळची लोक आहेत त्यांचा पण निर्णय ह्यामध्ये महत्त्वाचा असतो की त्यांना काय वाटतंय. की कारण कधी कधी आपला निर्णय चुकीचा असू शकतो, पण जेव्हा तुम्हाला 10 लोक सांगतायत की नाही चुकीचंच आहे, तुला जे वाटतंय तसंच आहे, तू बाहेर पड, तर त्यांचं ऐका. आपण ज्यांना म्हणजे अगदी ज्यांना वाईट बोलून वगैरे बाहेर पडलेलो असतो, ज्यांच्या नंतर ती लोकच आपल्यासाठी उभी असतात, तर त्यांनाही तेवढाच रिस्पेक्ट द्या. माझे आई वडील माझ्यासाठी उभे राहिले म्हणून मी डिसिजन घेऊ शकले. सो थोडं चर्चा करा आणि डिसिजन घ्या. तुम्ही ह्या जगात आहात, यू आर गिफ्ट. सो तुमचं पुस्तक तुम्ही लिहा आणि स्वतःचं आयुष्य छान पद्धतीने जगा. तुम्हाला तो हक्क आहे, देवाने दिलाय, कोणीच घेऊ नाही शकत. सुपर. थँक्यू सो मच अंकिता. खूप खूप मजा आली तुझ्याशी बोलायला. थँक्यू सो मच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. अजून कोणत्या विषयावर 4 चौघात चर्चा व्हायला हवी असं तुम्हाला वाटतं तेही आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. आणि पाहत राहा लोकमत सखी.